आज आपण शेजवान चटणी करणार आहे। त्याच्यासाठी मी ही बेडगी मिरची 50 ग्रॅम घेतलेली आहे। अशी चांगली अशी लाल लाल बघून घ्यायची। तुम्हाला जर बेडगी मिरचीचं जर करायचं नसेल तर तुम्ही काश्मीरी मिरची घेतली तरी सुद्धा चालतं। आपण काय करायचं, अशी छान अशी लाल लाल मिरची घ्यायची आणि त्याची आपल्याला देठ काढायची आहेत आणि गरम पाण्यामध्ये 1 ग्लास गरम पाणी घालून त्याच्यामध्ये आपल्याला 10 ते 15 मिनिटं आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत। मी अगोदर काय केलेलं आहे, ते मिरची अगोदर मी 1 ग्लास गरम पाणी घालून भिजवत ठेवलेली होती। आता आपण हे शिजायला ठेवूया। हे पहा, गॅसवर मी कढई ठेवलेली आहे। आता आपण हे पाण्यासह त्याच्यामध्ये शिजवून घेऊया। आणखी थोडंसं आणखी आपण ह्याच्यामध्ये पाणी घालूया आणि आपल्याला हे 25-30 मिनिटं आपण हे शिजवून घेऊया। सर्व असे एकसारखे दाबायचे आणि आपल्याला हे शिजवून आपण घेऊया। हे पहा, आपली मिरची शिजत आलेली आहे। एक आपल्याला 2 ते 3 मिनिटं आपण परत शिजवून घेऊया। झाकण लावून शिजवून घ्यायचंय। हे पहा, आपली मिरची शिजलेली आहे। मिरची आपली शिजलेली आहे। असं दाबून बघायची, पुरा सगळे अशी हातातून सर्व सुटते। आणि आता आपण गॅस बंद करूया आणि ही मिरची थंड करून आपण घेऊया। हे पहा, मिरच्या आपल्या थंड झालेल्या आहेत। मिरचीचं पाणी सर्व खाली उतरलेलं आहे, लाल लाल सर्व झालेलं आहे मिरचीचं पाणी। आणि आपण काय करत, थंड झालेलं आहे असं मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला ह्या मिरच्या थोड्या थोड्या घालून आपल्याला गर्भ वाटून घेऊया। 1-2 वेळा वाटून घ्यावं लागणार। गर्भ वाटून घ्यायचं। हे पहा, मिक्सरला मी वाटून घेतलेलं आहे। खूप बारीक करायचं नाहीये, असं गर्भ आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरला। हे पहा, कढई मी गरम करत ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालायला जास्तच घालायचं। तेल जास्तच घालावं लागतं। जास्त तिखट असणारी मिरची तुम्ही घेऊ नका। शेजवान चटणी करण्यासाठी तिखट मिरची घ्यायची नाही। त्याच्यामध्ये आपल्याला 5 चमचे लसूण मी बारीक कट करून घेतलेला आहे। बारीक लसूण कट करून घेतला। 5 चमचे आहेत। त्याच्यानंतर आलं 4 चमचे। आलं पण मी बारीक कट करून घेतलेलं आहे। आणि आपल्याला त्याचा कच्चापणा फक्त काढायचा आहे, ब्राऊन करायचं नाही। हे पहा, आपल्याला लसूण आणि आलं थोडं भाजलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण हे घालायची, वाटलेली पेस्ट घालायची। हे पहा, सर्व पेस्ट घातलेली आहे त्याच्यामध्ये। आणि जे मिरचीचं जे पाणी होतं ना, ते आपण मिक्सरचे वाटल्यामुळे त्याच्यात सर्व आपण हलवून त्याच्यामध्ये पाणी थोडं ओतायचं। दुसरं पाणी आपल्याला घालायचं नाही। जे आपण मिरची
उकडलेली ना तेच पाणी असतं ते घालायचं, मिरचीचं पाणी. त्याच्यामध्ये 2 चमचे साखर, मीठ 1 चमचा, घालून आपल्याला सर्व हलवून घ्यायचं. साखरेचं मिठाचं परत पाणी सुटतं. आणि त्याच्यामध्ये व्हाईट विनेगर 4 चमचे घालून आपल्याला सर्व हे शिजवून घ्यायचं. आणखी 1 चमचा मी विनेगर घालते, जरा कमी वाटलं म्हणून परत घालते. 5 चमचे घातला तर चालतं. ही चटणी आपल्याला शेजवान चटणी फ्रीजमध्ये 2 महिने चांगली राहते. ते पहा, शेजवान चटणी आपली झालेली आहे. खूप घट्ट करायची नाही, खूप पातळ करायचं नाही, असं मध्यम ठेवायचं. आता आपण गॅस बंद करूया. आपली चटणी झालेली आहे. चटणीला टेस्ट येण्यासाठी आपल्याला सोया सॉस त्याच्यामध्ये घालायचा 1 चमचा. परत जर आपण हलवायचं आणि 2 मिनिटं आपल्याला फक्त हे गरम करून घ्यायचं आहे. सोया सॉस घातल्यानंतर शेजवान चटणीला खूप टेस्ट येते. म्हणून 1 चमचा त्याच्यामध्ये घालायचा. हे पहा, 2 मिनिटं गरम केलं सोया सॉस घातल्यानंतर. आपण गॅस बंद करूया. हे पहा, आपली शेजवान चटणी झालेली आहे. तुम्ही नक्की करून पहा. आणि अशी आपल्याला काचेच्या बरणीमध्ये पण अशी भरून ठेवायची आणि फ्रीजमध्ये 2 ते 3 महिने चांगली राहते.